बघताय काय, हा नारळ आहे, याला कोंब आलेला. सो मी याला पाण्यात ठेवल्यानंतर आता त्याचा कोंब एवढा वाढलेला आहे आणि याचा आता मी बोनसाय करायचा प्रयत्न करणार आहे. मला माहीत नाही जमणार आहे की नाही, पण एक प्रयत्न करून बघणार आहे. तर आता उद्या परवा याच्यासाठी मी एक कुंडी मागवलेली आहे. ती कुंडी आल्यानंतर मी याला कुंडीमध्ये शिफ्ट करेल. तोपर्यंत मी याला असंच पाण्यामध्ये ठेवून देणार आहे, कारण याचं मी वरचं सगळं क्लीन केलेलं आहे. तर गरमीने कदाचित म्हणजे त्याला असं जर बाहेर ठेवलं तर गरमी तडा जाईल, म्हणून पाण्यात ठेवेल. कुंडीची डिलिव्हरी आल्यानंतर मग पॉटी मिक्समध्ये टाकून कुंडी शिफ्ट करेल मी याला. आता मला प्रश्न पडला आहे मी हा असा लावू की असा लावू. त्याला सुकल्यानंतर पॉलिश पेपरने अजून याला मी क्लीन एकदम तुळतुळीत करेन, असं गुळगुळीत करेल याचा. आणि गुळगुळीत केल्यानंतर मी असं कुंडीत लावेल. जेव्हा याची मुळं वाढतील, याला फांद्या फुटतील छोट्या छोट्या. आता हे सगळं त्याचं हे कटिंग करावं लागेल. हे कटिंग करून हे जेव्हा मोकळं होईल तेव्हा त्याला ते पालवी फुटतात, हे सगळं कट करावं लागेल. हे जे आहे ना, हे कट करून त्याचं हे मोकळं करावं लागेल. हे इथून हे असं कट करावं लागेल. तर ह्याला साधारण पुढल्या मे महिन्यापर्यंत ते प्रॉपर जसं झालेलं असेल. बोनसाय कशात 2-4 महिन्यात होत नाही, वर्ष गेल्यानंतर त्याला बोनसाय होतं. ॲटलीस्ट जगलं ना तरी चालेल, कटिंग करत राहायचं 15-15 दिवसाने, त्याची बरोबर वाढ होते. सध्या जरा असं त्याला सुकट ठेवून मिळाला. पिशवी पण बरोबर नाही. हो एकदम हलकी आहे मस्त. इंडोर प्लांट्स साठी छान वाटते. हो, आमचं झाड लागणार आहे. किती पसारा ओला झाला सगळं. कंपोस्ट खत. सम प्रमाणात लाल माती आणि त्याच प्रमाणात कोकोपीट घेतलेलं आहे.
बोनसाय करायचे ना, माझं फांद्या जास्त वाढल्या नाही पाहिजेत ना. मग आता आत इथेच मोकळं करून ठेवायचं, मग इथूनच ते फुटतात.